सगळ्यांनी वापरलं ऑनलाईन. ऑनलाईन कोणी डिफरन्स सांगेल? लेट वर्सेस लेट्स वर्सेस लेट्स. We use the first let uses let it go over there. Then the second we uses let's do the science together. Okay. And the third one First let is let it go. Second let let's do this. I'm confused between let's and let. Okay, let's do this असं. Maybe it is called let's do this. एपिस्ट्रोफी आहे कारण इथं लेट अस आहे. ओके. आणि दुसरं हे जे लेट्स आहे ते काल मी जसं सांगितलं गो गोज आहे तसं लेट लेट्स. ओके. लाईक टीचर लेट्स स्टुडंट गो. ओके. म्हणजे हा प्रेझेंट टेन्स आहे टोटली. ओके. तर याच्या आधी कधी लेट्स असा ऐकला नसेल तर हे कायम लक्षात ठेवा. इथं थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. ओके. फाईन. ज्यांना नोट डाऊन करायचं ते नोट डाऊन करू शकतील. शेअर इट हिअर. काही डाऊट आहे यामध्ये आता? क्लिअर आहे सगळ्यांना की लेट्स एपिस्ट्रोफी येस आहे, दॅट इज ॲब्रिव्हिएशन फॉर लेट अस. ओके. लेट अस डू दी थिंग्स. जसं की लेट इज फॉर अलाविंग समवन टू डू समथिंग. थोडक्यात he lets the students leave early if they finish all their work. He lets. जसा हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे त्यामुळे ही लेट्स. तर याच्या आधी मे बी ही लेट असं यूज केलं असेल तर करेक्ट यूज असेल. ही लेट्स. शी लेट्स मी लीव द टेबल वन्स आय ईट ऑल माय व्हेजिटेबल्स. ओके. गुड मदर. फाईन. It lets people in based on the order of arrival. Meaning it lets people in आत येऊ दिलं ज्या ऑर्डर मध्ये ते त्यांचं आगमन झालं होतं. ओके. इट लेट्स पीपल इन बेस्ड ऑन द ऑर्डर ऑफ देअर अरायवल. क्लिअर आहे सगळ्यांना ऑनलाईन? ऑनलाईन विजिबल आहे सगळ्यांना? ऑडिबल आहे? ओके. फाईन. सो जर आपल्याला असं वाटत असेल की फक्त लेट आणि लेट्स आहे, 3 लेट आहेत ऍक्च्युली. सिम्पल लेट, त्याचा थर्ड पर्सन सिंग्युलर लेट्स आणि नंतर लेट्स लेट अस. ओके. क्लिअर आहे? द सेम वे जसं लेट अस आहे तसं ही लेट्स स्टुडंट्स. ओके. तसंच माय पॅरेंट्स मेड मी क्लीन माय रूम, माय पॅरेंट्स मेक मी क्लीन माय रूम, और माय फादर मेक्स मी क्लीन माय रूम. ओके. जसं इथं पास्ट टेन्स केलाय, मेड केलं. मेक म्हणजे फोर्स समवन टू डू समथिंग, रिस्ट्रिक्शन आहे. द टीचर मेड अस रीराइट द एसे. द टीचर लेट अस लिसन ऑल द पॉडकास्ट. त्यांनी आपल्याला अलाउ केलं पूर्ण पॉडकास्ट तुम्ही ऐका, पण टीचरनी आपल्याला रेस्ट्रिक्शन केलं की यू हॅव टू रीराइट द एसे टोटली. ओके. दोन्ही मधलं डिफरन्स लक्षात आलं? दे मेड अस गो म्हणजे त्यांनी आपल्याला
Yes, please. Please continue, Hema. I think you have raised the hand, no? Please. Any doubt? Okay. Fine. Clear आहे सगळ्यांना नक्की? काही डाऊट? ओके. सो याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे ते बघा एकदा. ओके. फर्स्ट सब्जेक्ट. ओके. फर्स्ट आहे तो सब्जेक्ट जो वाक्यातला करता असेल तो सब्जेक्ट प्लस मेक और मेड प्लस टू हुम म्हणजे कुणाला, दॅट इज मी और हिम और टू हिम. ओके. ते क्लिअर करायला पाहिजे. आणि पुढचं ॲज इट इज वर्क विदाउट युझिंग टू बिफोर दॅट. विदाउट युझिंग टू ॲज इट इज वर्क आहे. क्लीन रीराईट. ओके. आणि हुम हुम म्हणजे कुणाला, अस आम्हाला, मी मला, हिम त्याला. ओके. ही मेड हिम गो अर्लियर बाय युझिंग हिज बाईक. ओके. त्याने त्याला जायला भाग पाडलं थोडक्यात. मेक इज अबाउट फोर्स टोटली. एसी लावायचं आहे का? नाही चालेल. We let him on the AC. Okay. We let him. Okay. We made him. असं थोडक्यात. फोर्सफुली असेल तर मेड, मेक. अलाउएबल असेल, परमिशन द्यायची असेल, जस्ट लेट. क्लिअर आहे. माय बॉस लेट्स अस गो होम अर्ली ऑन फ्रायडेज. माय बॉस लेट्स का आलं? नाही नाही, लेट्स का, लेट का नाही. My boss lets us go home early on Fridays. सेकंड हे आहे ना पर्सन. थर्ड पर्सन. Yeah. थर्ड पर्सन सिंगुलर. लेट्स. ठीक आहे. लेट्स कन्सिडर ऑल सिनेरियोज बिफोर वी जम्प टू द कन्क्लुजन. नाही. लेट you have to use late as like verb. जसं काल go, I go, you go, we go, you all go, they go, he goes, it goes, she. goes. Same way, I let him in, he lets him in. आत येऊ दिलं त्यांना. आय लेट हिम इन, ही लेट्स का थर्ड पर्सन सिंग्युलर. क्लिअर आहे. याच्या आधी लेट्स यूज केलं नसेल कधीच, ही शी इट बघून. ते लेट्स पण असू शकते. आणि जर वेळी ते विदाउट ॲपॉस्ट्रॉफी असेल तर गॅरंटेड ते थर्ड पर्सन सिंग्युलरला यूज केलं. आणि जर तिथं वी लेट्स गो जे आहे ते लेट अस गो आहे, म्हणजे आपण जाऊया. नॉट लाईक लेट्स गो. थर्ड पर्सन आपण सिंग्युलर जे म्हणतो आहे तर तिथे जसं इथं ही आहे तो थर्ड पर्सन आहे आणि तो सिंग्युलर आहे एकट्यासाठी. त्यामुळे लेट्स. तिथं माय बॉस लेट्स अस गो असेल. लेट्स माय बॉस जो आहे थर्ड पर्सन सिंग्युलर. क्लिअर आहे. काही डाऊट? नक्की क्लिअर आहे. ठीक. लेट्स गो एक्सप्लोर, लेट्स गो टीम. ओके. नाही लेट्स लेट देम गो इन फर्स्ट. फक्त हे एक आहे, लेट्स लेट दे नाही येणार. त्यांना जाऊ दे, त्याला जाऊ दे, तिला जाऊ दे. लेट्स लेट हर गो, लेट्स लेट हिम गो, लेट्स लेट मी गो, लेट्स लेट देम गो.
ओके, त्यामुळे कन्स्ट्रक्शन इम्पॉर्टंट आहे याचं. ते ॲज इट इज तिथं दे यूज होणार, दे म्हणून. कुणाला, कुणाला परवानगी देतात, कुणाला, जसं म्हणल्यानंतर मी काल जसं सांगितलं की आय, मी, मला, मी, वी, आम्ही, आम्हाला, अस, ही, तो, त्याला, हिम, शी, ती, तिला, हर, दे, ते, त्यांना, ते. ठीक आहे. इट, ॲज इट इज इट. ओके, ते जे इट्स होतं, इट्स, ते त्याचे होत, त्याला नाही. ओके, क्लिअर आहे. सेकंड, 2-3 वर्ड्स होते सगळ्यात इम्पॉर्टंट. ट्रॅव्हलिंगचे काही वोकॅबलरी मधले काही वर्ड आहे. सर रिअल जे प्रोनाऊन्सिएशन आहे ते माहिती पाहिजे सगळ्यांना. जेट लॅग माहिती. जेट लॅग म्हणजे जेव्हा आपण डिफरंट टाइम झोन शेड्यूल, स्लीपिंग शेड्यूल. एक्झॅक्टली. सागर, यू हॅव बीन टू अब्रॉड और फॉरेन? नो, इट्स जस्ट नॉलेज. ओके. जेट लॅग वर्ड सगळ्यांना म्हणजे कॉमन आहे, जे मोस्टली अब्रॉड जातात, फॉरेनला तिकडे राहतात, कधी कधी इंडियात येतात. आता जसं की आता एक ट्रिप, आता माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. जर इंडियन टाइम झोन जे आहे त्याच्या टाइम झोन लिहिताना ते GMT लिहितात, ग्रीनविच मीन टाइम, जो सगळ्यांनी प्रॉपर फर्स्ट पकडला. आता याच्यावरनं एक सिंपल उदाहरण सांगतो की 1 जानेवारी इकडं रात्री 12 वाजता आपण साजरा केला. काही देशांमध्ये त्याच्या आधी, जसं ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड त्या पार्टकडे जाऊ, तसा मिनी बाकी नावाचं ते आयलंड आहे, तिथं फर्स्ट एक 12 जे आहे ते तिथं फर्स्ट आहे. तर हे जे टाइम झोन चेंज राहतील, तसे आपण हे सगळं ऑल अबाउट एरोप्लेन्स मध्ये तर मग जास्ती मॅटर करतं की जे टायमिंग जे आहे फ्लाइंगचं, इथून फ्लाय झालेलं, ओके, म्हणजे टेक ऑफ इथून प्लेन झालं, तिकडं गेल्यानंतर तिकडचं टाइम झोन चेंज होतं. आणि अशा कारण पृथ्वी फिरती आहे, बरोबर, त्याचा जो अपोजिट पार्ट आहे तिकडं नाईट असते, डे असते. या सगळ्याच्या इरेग्युलरिटीजमुळे जे काय आपल्याला ओव्हरऑल रुटीन जे काय बिघडतं त्याला जेट लॅग थोडक्यात. ओके, सो टायर्डनेस फ्रॉम लॉंग फ्लाइट्स अक्रॉस टाइम झोन्स. टाइम झोन प्रत्येकाचा वेगवेगळा आहे, हे तर माहिती. त्यामुळे प्रत्येकाचं जाण्याचं, तिथं पोहोचण्याचं, ह्या सगळ्यांचं टाइम त्या त्या देशानुसार चेंज होतं. कारण बऱ्याच जणांचा, आता समजा इथून US ला जायचं किंवा इथून ऑस्ट्रेलियाला जायचंय, तर कुठंतरी मध्ये ले ऑफ असतो, हॉल्ट असतो मध्ये, बरोबर. जसं आता इथून आम्ही सेशल्सला गेलेलो आफ्रिकेला, तर तो नैरोबी म्हणून मध्ये केनियाची राजधानी, तिथं हॉल्ट होतो, डायरेक्ट तिकडं फ्लाईट नसते. मग हे सगळं टायमिंग चेंज होतं, तेव्हा पोहोचण्याचं टायमिंग त्यानुसार तिथं मेन्शन केलं असतं. कारण ॲज इट इज इथून, आता इथून सातारा सांगली जायचंय 5 तास, इथले पकडणार आपण, पण हे एरोप्लेनचं सगळं चेंज होतं. दॅट इज वाय इट्स जेट लॅग. हां, लक्षात आलं, इरेग्युलरिटीज थोडक्यात टायमिंगच्या. म्हणजे मला हे म्हणायचं की people are there who always used to say like what has happened to you like just because of jet lag. So that is the tiredness he is talking about due to this time zone. He has flown just to abroad. Recently he has gone to abroad, he or she. That is why she is feeling tiredness. कारण जे आल्यानंतर टाइम झोन मॅच होईपर्यंत जो काही टायर्डनेस असतो, दॅट इज जेट लॅग. ओके, जेट लॅग. याचं काय प्रोनाउन्सिएशन वर्ड ऐकलं? प्रोनाउन्सिएशन याचं ऑनलाईन आयटिनरी.
ओके. आयटिनरी थोडक्यात रचा पाय मोडल्यानंतर जे काय होतं लावल्यानंतर ते आहे लास्ट आयटिनरी. ओके. आयटिनरी इज अ प्लॅन रूट असतो सगळ्यांचा. जसं आता कुठल्या टूरने गेला तुम्ही जर्नी बाहेरची आहे फॉरेनची, तर तो जे काही प्लॅन केलेला असतो तर त्याला आयटिनरी म्हणतात. आयटिनरी प्रोनाऊन्सिएशन. ओके. सोवेनियर. सोवेनियर म्हणजे जिथं तुम्ही जाल तिथून काहीतरी आपलं रिमार्केबल काहीतरी आणतो मेमरी म्हणून सोवेनियर म्हणतात. आय बॉट अ किचन ॲज अ सोवेनियर फ्रॉम इटाली. आता साईट सीइंग तर वर्ड माहिती. जर कोणी येरोड साईडला राहत असेल तर लेफ्ट साईडला जर बघितलं शास्त्री चौक तिथे डॉइश बँक आहे. डॉइश स्पेलिंग आहे ते डॉइश TSCH असं काहीतरी डॉइश असेल. या डॉइश बँक मास्टर कार्डच्या अपोजिट. या डॉइश. तर हा, तर प्रत्येक देशाचं त्या कंट्री वाईज पण प्रोनाऊन्सिएशन वेगवेगळं. ओके. जसं जर्मनीला जर्मनीतले लोक जर्मनी म्हणत नाही, आपण जर्मनी म्हणतो, ते डॉइचलँड. डॉइचलँड. जसं आता हिंदी न्यूज ऐकले असतील, समजा रशिया म्हणायचं, ते रशिया नाही म्हणणार, ते म्हणणार रूस. ओके. जसं इंडिया आपण म्हणतो, इंडिया आता भारत, तर भारत आय थिंक आता म्हणायला चालू करतील, पण सगळीकडे बाहेर इंडिया. ओके. आणि इथून जे आहे ते भारत. बरोबर. तर सेम वे बऱ्याच कंट्रीजच्या नावं वेगवेगळे आहेत. स्पॅनियन पूर्वी काही देशांनी नावं पण चेंज केली. ओके. टर्कीचं नाव तुर्की ए असं झालेलं आहे. ओके. तर वेगवेगळ्या देशात त्या देशाचं नाव वेगवेगळं असतं, हे लक्षात घ्या. ओके. ठीक आहे. हे फुटबॉल मॅचेस तुम्ही बघत असाल तर लक्षात येईल जास्त. ओव्हर द सीज असतात, ओव्हर सीज असतात जास्त. तर हे 4 तर तुम्ही लक्षात ठेवा. आयटिनरी, जेट लॅग, सोवेनियर, साईट सीइंग. Souvenir is all about something kept as a reminder of a trip. ठीक है. क्लियर है. ओके. एज अ पार्ट ऑफ vocabulary. नेक्स्ट, टुडे ॲज अ सेशन जर म्हटलं, जर प्रत्येकाला जर बोलायचं असेल तर काल एक मेसेज बघितला जस्ट, प्रत्येक व्हॉट इज लाईफ, तर काही लोकांचे त्यावरचे ऍस्पेक्ट्स आहेत. आता यातले जे काही नावं तुम्ही जर वाचलीत, काही काही लोकांची नावं माहिती आहेत, जे माहिती आहेत ते फारच मोठे आहेत. ओके. जे बाकीचे माहिती नाही ते पण मोठे आहेत, प्रचंड मोठी लोक आहेत, सगळे फेमस. दोस्तोइव्स्की नाही, दोस्तोइव्स्की. ओके. दोस्तोइव्स्की म्हणजे सोव्हिएत युनियन, मे बी त्यावेळेस सोव्हिएत असेल, रशिया मधला तो रायटर आहे ऑल टाइम. सॉक्रेटिस माहिती आहे, ॲरिस्टॉटल माहिती आहे, निश नावाचा पण फिलॉसॉफर आहे, फ्रॉइड नावाचा पण फिलॉसॉफर आहे, मार्क्स माहिती आहे, कार्ल मार्क्स, पिकासो माहिती आहे, पिकासो पाब्लो, MK गांधी, शॉपनहॉर जर्मन फिलॉसॉफर आहे, बर्ट्रँड रसेल फिलॉसॉफर, स्टीव्ह जॉब्स, आइन्स्टाईन, स्टीफन हॉकिंग, काफ्का. काफ्का प्राग मध्ये तो नॉव्हेलिस्ट आहे, वाजन काफ्का नावाचं नाव. म्हणजे बाहेरच्या देशात हे सगळे मोठे लोक. तर व्हॉट इज लाईफ, प्रत्येकाची डेफिनेशन त्यांनी काही काही दिलेली आहे. ओके. जर आपण असं जर काही ऍक्टिव्हिटी घेतली की सॉक्रेटिस इट्स अबाउट रेस्ट, ॲरिस्टॉटल इट्स अबाउट रिझन, इंटेलेक्ट, निश इट्स अबाउट ऑल अबाउट लाईफ इज ऑल अबाउट पॉवर. प्रत्येकाची एक डेफिनेशन आहे. आता या फेज मध्ये आपली काय डेफिनेशन असते, लाईफ इज ऑल अबाउट, सगळे कशाच्या मागे धावतात सध्या, लाईफ इज ऑल अबाउट मनी. ओके. Money. सेम वे. सॉरी, Money. लाईफ इज ऑल अबाउट मनी. ओके. सो लाईफ इज इट्स अन आयडिया. कार्ल मार्क्स म्हणेल, मला नाही वाटत यांना काही पैशाच्या पलीकडचे आहेत लोक, तर त्यांच्या काही डेफिनेशन्स आहेत. कार्ल मार्क्स सेज इट्स अन आयडिया. पिकासो, इट्स अन आर्ट हु हॅज submerged his whole life into art. Yeah. MK Gandhi, it's all about love. Schopenhauer, it's suffering.
शायर वगैरे असेल एखादं, इट्स समथिंग टोटली, इट्स कॉम्पिटिशन, इट्स फेथ. Einstein all about knowledge. Stephen Hawking, it's all about hope. Yeah. Kafka, it's just the beginning. Yeah. So how would you define a life? Each one of you. Not only about money. Yeah. Something beyond that. What that can be. Life is all about, in one word. Huh? Uh, Pardon? Adventure. Adventure. Life is all about. Shakal also can see. We'll have to elaborate also. Sagar, life is all about family. family. Yeah. Should be family. Yeah. Anybody else? Revan? It's just a game. Okay. Squid Game बघितलं काय? Anybody? Rajesh? Experience like Experience? Money. Money. Next, Journey. journey. Life is a journey. Great. Next, life is all about nature. Okay. Life is a movie. Life is life is a race, sir. life is a race. We shouldn't make it rat race. Okay. So anybody? Next, life is all about Making a decision. it's all about decision. Decision making. Yes, sir. Or life is a result of your own decision. Same way, no? Life is a story. Great. Journey. Who has remained now? Sagar, तर please. मूवी स्टोरी एकच झाला. Okay, okay. ठीक. ऑलरेडी मूवी Me घेतली. also. Life is a movie. Okay. Sir, life is a success. Life is a success. Okay. Anybody? Saurabh? Swaham? Life is Rajesh, like please. we can say balancing. Means balancing something is very important in life. Work-life balance like that? Yeah. Yes. Okay. Life is totally all about balance. स्ट्रगल सांगितलेलं नाही आपण. ते माझ्याकडे दिले ते सगळ्यांनी. एनिबडी एल्स? अप्स अँड डाऊन्स पण सगळ्यांना येत नाही ना सर स्ट्रगल. तो बाय डिफॉल्ट आहे त्यामुळे कोण बोलत हा सर. कोणी कोणी अंबानीचे राहतात. ये लाईफ गुड हेल्थ. लाईफ इज ऑल अबाउट गुड हेल्थ. Health is wealth, like that, in that aspect. Yeah. Anything? जेवढ्या त्या मोठ्या लोकांनी सांगितलं नाही डेफिनेशन तेवढे आपण तयार केली थोडं. वी आर वे फार सक्सेसफुल दॅन दे टोटली. Love and relationship. लाईफ इज Love, distribution. Love distribution. लव डिस्ट्रीब्युशन. ओके. एक वाक्य होतं ऍक्टर, आता माहिती नाही, मला वाटतं नवाजुद्दीन, एक इंटरव्ह्यू चालू होता.
त्याचं वाक्य होतं ते जे त्याने डिस्क्राईब केलं. ऍक्ट ॲज इफ यू आर लिव्हिंग अ लाईफ, अँड लिव्ह ॲज इफ यू आर ऍक्टिंग इन अ मूवी, इन दॅट सॉर्ट ऑफ. ओके. तर त्याचं डेडिकेशन, ऑल अबाउट डेडिकेशन. लाईफ कॅन बी ऑल अबाउट डेडिकेशन ऑल्सो. ओके. आणि बाकीच्या ह्या सगळ्या ज्या काही मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत, लाईक ॲडव्हेंचर आहे, फॅमिली आहे, सगळ्या गोष्टी. पण मेनली यातल्या सगळ्यात मेन जर ए टू झेड जर क्रमाने जर लावायचं झालं तर काय करता येईल, फर्स्ट काय येईल इफ वी सॅग्रिगेट? ups and downs. व्हॉट? Family, sir. फॅमिली फर्स्ट. I guess that it totally depends on the person's experience in a life or what. Ups and downs, sir. मेजॉरिटी काय आहे? प्रायोरिटी. ओके. प्रायर टू. सेकंड, फर्स्ट Ups आता and फॅमिलीला downs. देऊया. या Ups and downs. अप्स अँड डाऊन्स. सेकंड. Experiences. पहिला देऊया. एक्सपिरियन्स, ऑल अबाउट एक्सपिरियन्स. 2.1 Sir, दिली आहे, I think one more important is like discipline. डिसिप्लिन. लाईफ इज ऑल अबाउट डिसिप्लिन. Yes. If we will not obey it, Yeah. To our own, we'll waste our time there. Next, Sir, ups and downs, then experience. ups and down, then experience. Okay. Phases. फर्स्ट फेज मध्ये फॅमिली आणि हेल्थ इम्पॉर्टंट. सेकंड फेज मध्ये एक्सपिरियन्स इम्पॉर्टंट आहे, अप्स अँड डाऊन्स. हेल्थ इम्पॉर्टंट आहे, ज्याचा इम्पॉर्टन्स आता जाणवतो ॲज वी मूव्ह फर्दर. पण मनी गेम काय सगळे शांत झाले. मनीला 0.4 द्यायला पाहिजे. आहे इम्पॉर्टंट, पण वी विल गिव्ह देम 3. नेक्स्ट, any in third phase? 3.1 Discipline, sir. discipline. the discipline is, I think, should be at second one. At second one. Fine. यानंतर जो पिरॅमिड बनेल तो आपण सगळ्यांनी डिस्कशन केल्यानंतरचा पाथ असेल. Decision. डिसिजन. लाईफ इज ऑल अबाउट डिसिजन. फेज फर्स्ट, सेकंड, थर्ड. Third phase. Third phase. Life is all about money, then decision. Anything 3.2? Story and success. What? Success? Yes. After decision Success. is a Yes. after yes, decision we are success make. Yeah, it's all success is all about your decision. Yeah. So 3.2 in third phase. Okay. Then Balancing. balancing. Fourth, 4.1. Sir, I think success is fourth phase. Balancing is all about. Okay. Then success. Next, 4.1, 4.2. Adventure first सांगितलं कुठे phase? Adventure. I said no that it depends. Means as for my time, I think it depends on the priority. Priority. Okay. In general, normal काय पाहिजे ते Every person has some different has his own experience in views. their life. Okay. Still, will form a draft only. Okay. Anything 4.1, 4.2. Movie, race, story, we generally recognize
at fourth phase, I feel. Yeah, because Yes, sir. what we feel today, yeah, success is a journey, and like life is a journey. When we feel it, when we have gone through so much of ups and downs, then only that person will say this. Yeah, life is a journey. Life is all about experiences. Yeah, then when he has faced the race, he will say it's all about race. Yeah, somebody has might have missed their dream so closely, they may say this is a race totally. Yeah, and when due to the money many of things has affected, he will say life is all about money. at at one point we feel that money plays bigger role. Yeah, vital role. So life is all about adventure. When we will say, when we have gone through ups and downs, we have got success, or we might have failed also, it's all about adventure. In sort of way, it's an adventure. So life's definition, what I say, that totally movie directed by us. Yeah? Life is our own life. Okay, so it was truly a nice try, I feel. So I had a great discussion on this also. Yeah. But सगळे त्या पॉइंटरवरती ठेवणं इतकं सोपं नाही आहे. ऍटलिस्ट थोडाफार जो काही पिरॅमिड बनेल तो याच्याशिवाय बनू शकत नाही, एवढं नक्की. डिसिप्लिन इम्पॉर्टंट आहे, फॅमिली इम्पॉर्टंट आहे, एक्सपिरियन्स इम्पॉर्टंट आहे. जर यातून काही सॅडनेस आला, so we can see, yeah, it was all about game checkmate. Okay. So it was a great story like that. So next part is Sir, one more thing. Life is a spiritual also, no? life is spirituality. Spirituality, Yes, sir. life can be. Yeah, like whoever are now believing in meditation and all those things, like in post covid, when we were, when I heard a famous actor had made suicide, then I got to know that mental health need to be taken care of. Yeah, mental health matters. Okay, so how we can achieve that? Through this meditation and spirituality, I feel. Yeah, so spirituality is quite a pillar of life, can be the pillar. Next is एक just conversation है, going out for a breakfast. So many students or people are living in PGs पुण्यात, जे आता कामासाठी आलेले, मोस्टली ब्रेकफास्टला जाताना काहीतरी डिस्कशन होत असतं, सकाळची सुरुवात जी काय आहे. Okay. तर फर्स्ट ए सेज आय एम रिअली हंग्री, आर यू हंग्री? ओके, जसं मी काल म्हणलं, हा कुठला क्वेश्चन आहे, वर्बल की रेटोरिकल? वर्बल क्वेश्चन. यू आर हंग्री. त्याचा क्वेश्चन कसा केला? आर यू हंग्री? या फाईन, सेम वे. येस, राजेश प्लीज. या तर ते टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आहेत ना काही, लाईक इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी. या अफर्मेटिव्ह, निगेशन. ओके, ते घ्यायला पाहिजेत का? येस सर, अँड क्वेश्चन टॅग्स लाईक. क्वेश्चन टॅग सुद्धा, क्वेश्चन टॅग याच्या पुढची प्रोसिजर. ओके ओके. क्वेश्चन टॅग यानंतर येईल. जसं की क्वेश्चन टॅग जसं मी काल सांगितलं, ही गोज, डझंट ही, तो जातो, नाही का असं म्हणतो ना आपण मराठीत, तो जातो, नाही का. नाही का जे आहे ते क्वेश्चन टॅग. या क्वेश्चन टॅग इज ऑल अबाउट मेकिंग इट निगेशन. निगेशन कसं कराल? ही गोज म्हणजे सेकंड, ही गोजचं दुसरं वाक्य सिमिलर, ही ओके,
ही निगेशन याचं काय होईल? ही डझंट गो. याचा क्वेश्चन कसा होईल? ही गोचा क्वेश्चन. तो जातो. तो जातो का? डज ही. कुठलंही वाक्य आहे त्याचे हे 4 पार्ट्स बनवायचे. अफर्मेटिव्ह, निगेशन, क्वेश्चन तिन्ही करता आले पाहिजे. आणि ज्यावेळी अफर्मेटिव्ह होईल ही डज गो, ऍक्च्युली तो जाण्याची क्रिया करतो. ही डज इट. थोडक्यात क्लिअर आहे? हे आहे ते अफर्मेटिव्ह, निगेशन, क्वेश्चन टॅग. ओके. येस, आय डिड नॉट eat breakfast. I ran out of house so fast this morning. I know that feeling. Do you want to get something to eat? I would love to get something to eat. Just I would like to tell you, same way, I would love to get something to eat. बोलताना तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. There is a really nice small breakfast place up the street. I really like going there. They make everything fresh. That sounds really good. Let's go. इथं साऊंड्स का म्हणलंय? यस का ऍड केलं? थर्ड पर्सन सिंग्युलर, त्यामुळे दॅट साऊंड्स रिअली गुड. क्लिअर आहे? दोज साऊंड रिअली. that's a plural. This is a plural. This म्हणजे हे सगळे म्हणजे प्लुरल, सिंग्युलर, प्लुरल. ओके. दिस असेल प्लुरल, these येईल. दॅट असेल तर प्लुरल दोज येईल. क्लिअर आहे ना? आणि यालाच प्रोनाउन्सिएशन मध्ये सेम वाटणार वर्ड दस. दस म्हणजे थोडक्यात thus we conclude. In this way or conclusion part. In this way किंवा सोच म्हणून जे आपण म्हणतो. सो दिस, दॅट, दस. आणि जे काल सिन्स जे होतं, सिन्स म्हणजे सिन्सच्या लेक्चरला नव्हतं. ठीक आहे. त्या कालावधीपासून. दुसरं हेन्स. हेन्स मीन्स त्याचं पण च्या कालावधीपासून. हेन्स च्यामुळे. आन्सर कोण दिलं? हेन्स. सो. ओके. हेन्स मीन्स सो. Hence we proved this. Okay. However, हे वर्ड ऐकले थोडक्यात. However, so far ऐकले. Okay. Yet ऐकले. We haven't received payment yet. Yet means still. So far म्हणजे we have completed syllabus. So far खूप लांब. नाही. तो वेगळा. इथला वाक्यातला कनेक्टर. आतापर्यंत थोडक्यात. सो फार म्हणजे थोडक्यात स्टील सर. सो फार
वी हॅव कम्प्लिटेड द सिलेबस सो फार, म्हणजे आतापर्यंत इथपर्यंत आपण कम्प्लीट केलं सो फार इन दॅट कॉन्टेक्स्ट. ओके, हाऊएव्हर it was raining, however we gone through the rain. तरीही थोडक्यात however तरीही क्लिअर आहे. छोटे छोटे जे वर्ड्स आहेत ते. ओके, इट्स अ 3 minutes walk from here. They have really good food and the prices are really good too. They are not expensive at all. That is really good to know. I never ever heard this place. It is new. They only opened a few months ago. Great, I'm happy to try it out. We will be there in less than 30 seconds. They also bring the food really fast too. We do not have to wait a long time. काल आपण शिकवलं बरोबर. आय हॅव टू गो देअर, ज्या काही शेड्स होत्या, हॅव टू, हॅज टू, हॅड टू, जायला हॅव टू वेट, थांबावं लागेल, मस्ट वेट, वेट म्हणजे वाट बघावीच लागेल, मस्ट वेट, ऑट टू वेट, शुड वेट. ओके, हे सगळे रेस्ट्रिक्शन वाईज वर्ड्स. ओके, म्हणजे वी डू नॉट हॅव टू वेट अ लॉंग टाइम, म्हणजे आपल्याला तिथं वाट बघायला लागणारच नाही. हॅव टू. ओके, दे ऑल्सो हॅव एक्सलंट कॉफी. दॅट इज गुड. आय रिअली कुड गो फॉर अ कॉफी. कुड, मी जाऊ शकलो असतो. कॅनचा पास्ट टेन्स. आय नीड इट टू हेल्प मी वॉक अप. वी आर हिअर. Let's go inside. I hope you like it as much as it is. Yes, this place is really cute and the prices are really good. I'm glad you like this place. You liked this place. Yes, I do like it a lot. Fine. Morning la as generally I am glad you like this place असं आपण म्हणतो बोलताना कन्व्हर्सेशन मध्ये. थँक्स यू लाईक्ड इट असं थोडक्यात आपण म्हणतो झाल्यानंतर ऍट लास्ट आहे कन्क्लुजन. दॅट इज पास्ट मधल्या गोष्टी. ओके, बरेचसे यामध्ये काही कन्व्हर्सेशन फॉर्म केले बनवलेले. मॉर्निंगला आज मी न्यूजपेपर ज्यावेळी आय गॉट इट. ऑलरेडी आय टोल्ड 2च पेजेस यातले वाचण्यासारखे आहेत, जे वाचले पाहिजे. त्यातलं हे एक पेज, द एडिटोरियल पेज. ओके, काहीतरी नवीन गोष्टी मिळतील. सेकंड जे आहे ते द आयडियाज पेज. ओके, तर हे ज्यावेळी मी वाचत होतो सेशन, the story of India's atomic slide is a tragic one. It is impossible to believe that India was the second Asian nation to build a nuclear power plant in 1969 at Tarapur, just after Japan and long before China. It is also built up an impressive nuclear research and development program in the 1950s and 1960s with significant assistance from its Western partners. At the peak of nuclear optimism in 1970, India hoped to generate 10,000 megawatt of atomic power by 2000. 25 years after that deadline, India's nuclear power sector is limping along at about 8,200 megawatt. China installed its nuclear capacity today is about 58,000 megawatt. South Korea has 32,000 megawatt. China and South
Korea are now major exporters of nuclear reactors. The UAE, which launched its nuclear power program less than a decade ago, has 5,200 gigawatt, not megawatt, of nuclear capacity centered around South Korean reactors. हे असं वाटतं ही गोष्ट माहित होती आपल्याला आधी. न्यूक्लिअर काही गोष्टी चालू आहेत जे आपल्याला माहिती पाहिजे, त्यातली ही एक गोष्ट आहे. मॉर्निंगला हॅलो ये प्लीज एनी डाऊट. आजचा न्यूजपेपर जर मिळाला तर आय विल शेअर दिस. ओके, तर काही म्हणजे सगळे जे काय आहेत ते काही रायटर्सने स्टडी करून एक 2-3 आर्टिकल्स लिहिलेले असतात. तर आय होप की तुम्ही हे वाचाल, तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील. मॉर्निंगला पहिलं जे काय हे एक मी आर्टिकल वाचतो, त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी नवीन ज्या आहेत त्या ट्रेंडिंग जेवढ्या आहेत. ओके, त्यामुळे जस्ट ट्राय Now, फॉर दिस. one of the related nuclear also is update, sir. One, which one? India is now buying SMR, small modular reactor. Okay, where it is? So, I think the Hindus type article I read. I don't know which date, but I read after the budget announced. Okay. After the budget announcement, yeah, it's all about that only. It's all about that only. Two sanctions are there. Nirmala Sitharaman has now set a new target of 1 lakh megawatt by 2047. Actually, On that between 20,000 package also related to SMR, small modular reactor. Okay. Actually, this article is quite all about that only. Yeah, Sagar. Because they have Yes, sir. written just after 1 day after union budget. Yeah. So you can go through this one also. We were second Asian country after Japan in 1969. Okay. So some of these insights you may know after reading newspapers only. Yeah. So any doubt for today's session? Yeah. I hope all just could learn new things. Yeah. New words also. If you form the definition for a life. Yeah. सो असं वाटतं की सेशन अल्टरनेट डेज पाहिजे किंवा डेली पाहिजे, काय वाटतं सगळ्यांना? म्हणजे हा 1 आवर वर्दी आहे, काय वाटतं सगळ्यांना? आय फील म्हणजे सजेशन काही असतील तर सर अल्टरनेट होऊ शकतं का? अल्टरनेट करू शकतो. ओके, एनी अदर सजेशन की किंवा काही कंटेंट बदलायला पाहिजे, काही चेंजेस पाहिजेत यामध्ये, अशा पद्धतीने जाऊ शकतो का आपण? सौरभ, सर आपण मोस्ट ऑफ द रायटिंग आणि स्पीकिंग मध्ये कसं इम्प्रूव्ह करू शकतो? रायटिंग अँड स्पीकिंग. येस. रायटिंग मध्ये ट्रान्सलेशन्स एक्झाम वगैरे आपण घेतलेले आहेत पूर्वी पण, तर त्या पद्धतीनं रायटिंग इम्प्रूव्ह होऊ शकते. स्पीकिंग इम्प्रूव्ह व्हायची असेल तर कॉन्व्हर्सेशन झाले पाहिजे, जे ऑफलाईन थोडंफार झालं पाहिजे आय फील. पण विथ द टाइम एक्सटेम्परने स्पीकिंग इम्प्रूव्ह होऊ शकते. जसे सगळ्यांना जर मी सब्जेक्ट दिला डेली ऑल अबाउट लाईफ, त्यावरचं जर सगळ्यांनी आज जस्टिफिकेशन दिलं असतं तर प्रत्येक जण बोलले असते. ड्यू टू शॉर्ट ऑफ स्पॅन ऑफ टाइम, दॅट इज वाय वी कुडंट टेक दिस. पण अशा काही ऍक्टिव्हिटीजने आपण घेऊ शकतो, सगळे बोलतील आय फील. सागर. येस सर. ओके. अमित. शुभांगी. येस सर, अशा वेळी जाऊ शकतो आपण. जाऊ शकतो. ओके. शुभांगी, पूजा, विनायक. सर एक्सटेम्पर आणि जीडीचे सब्जेक्ट कसे दिले तर म्हणजे जास्त प्रॅक्टिस होईल.
ओके जास्त प्रॅक्टिस होईल. ओके. हो एक्सटेम्परचे सब्जेक्ट दिल्यानंतर ओके. हो सर एक्सटेम्परचे हे सब्जेक्ट घेऊ शकतो आपण. द इम्पॉर्टन्स ऑफ टाइम मॅनेजमेंट, द इम्पॅक्ट ऑफ सोशल मीडिया, पॉवर ऑफ स्टोरी टेलिंग, इन्फ्लुएन्स ऑफ स्पोर्ट्स ऑन पर्सनल डेव्हलपमेंट, हे काही सब्जेक्ट्स आहेत 50 ऑलमोस्ट, ते आपण घेऊ शकतो डे बाय डे. ओके. मी सब्जेक्ट्स फॉर्म केले टॉपिक्स फॉर एक्सटेम्पर, घेऊ शकतो नक्कीच. राजेश. येस सर. आहे या वेनं जाऊ शकतो आय फील. हो आहे वेनं जाऊ शकतो सर, बट फक्त तेच सर माझं एकच ओपिनियन होतं की जे काही रूल्स असतात म्हणजे फॉर लाईक टेक्निकल लँग्वेज, तसं इथं टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आहेत, क्वेश्चन टॅग्स आहेत, व्होकॅब्युलरी मध्ये काय जे काही आहे ते पहिलं शिकणं मस्त आहे असं मला वाटतं सर, कारण कन्स्ट्रक्शन साठी तेच इम्पॉर्टंट आहे ना सर. येस येस. नाही पण हे काही सेंटेन्सेस बघून पण बऱ्यापैकी कन्स्ट्रक्शन क्लिअर होईल. त्याचा यूज कुठं होतो, जसं आता न्यूजपेपर बघितल्यानंतर न्यूजपेपर मध्ये काही काही सेंटेन्स तुमच्या लक्षात आले असतील, बरोबर. येस. इंडिया होप टू जनरेट 10,000 मेगावॅट ऑफ ऑटोमिक पॉवर बाय 2000. या पास्ट टेन्स आहे. ओके. इट ऑल्सो बिल्ट अप अन इम्प्रेसिव्ह न्यूक्लिअर रिसर्च. इट बिल्ट. ओके. सिम्पल पास्ट आहे. हे तुमच्या हळूहळू लक्षात येईल सगळ्या गोष्टी, बरोबर. त्यामुळं बघूयात पहिला आता सगळ्या टेक्निकली पण क्लिअर पाहिजे टोटली. विल कंटिन्यू टुमॉरो. या दॅट्स इट फॉर टुडे. थँक्स लॉट. या ऑल जस्ट पार्टिसिपेटेड. थँक्यू. सिलेबस मी काल दाखवलेला आहे ऑलरेडी. नाही इंग्लिश ग्रामर आज व्होकॅब्युलरी घेतली, काही काही फ्रेझल वर्ब्स घेतो आपण. लेट, मेक, काही कन्फ्युजिंग वर्ड्स आहेत, लेट्स, लेट सारखे. हे 30 दिवसाचं आता आपल्याला बसवायला लागेल, कारण ते सिलेबस वाईज जाऊ नाही शकत, काही ना काही नवीन घ्यायला लागेल. न्यूजपेपर रीडिंग आहे तर काही ना काही गोष्टी ऍड होतीलच विथ द टाइम. बाकी